नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। उडाणे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ग्रामस्थ आक्रमक, ग्रामसभा न झाल्याने संताप। धुळे जिल्ह्यातील उडाणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर गावातील काही नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत। शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावात झालेल्या कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना केलाय। ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही नियमित मासिक बैठक आणि ग्रामसभा घेण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। त्यामुळे गावातील विविध विकास कामे, योजनांचा निधी आणि नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध होत नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। दरम्यान 20 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेविका यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे नियोजन करण्यात आले होते। मात्र पारोळा तालुक्यात ग्रामसेवकाच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक संघटनेनं ग्रामसभेवर बहिष्कार टाकल्यानं नियोजित ग्रामसभा होऊ शकली नाही। त्यामुळे नागरिकांचे प्रश्न पुन्हा एकदा प्रलंबित राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। गावातील विकास कामे, शासनाच्या योजनांचा निधीत झालेल्या खर्चाचा तपशील आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रशासनानं स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। ग्रामपंचायत प्रशासनाकडून या आरोपांबाबत योग्य आणि समाधानकारक उत्तरं न मिळाल्यास आगामी काळात मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा गावातील तरुणांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे। दरम्यान नागरिकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची अधिकृतपणे पडताळणी होणं आवश्यक असून ग्रामपंचायत प्रशासनाची बाजूही या प्रकरणात महत्त्वाची आहे। आज दिनांक 20/8/2026 रोजी आमच्या उडाणे गावात ग्रामसभा आयोजित केली होती, परंतु पारोळा येथील शिवरे या गावी जी घटना घडली त्याचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतो। परंतु त्या घटनेचा आधार घेऊन आमच्या गावात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जी ग्रामसेवकांची जी संघटना आहे त्याचा आधार घेऊन ते काम बंद आंदोलन करत आहे, ते ग्रामसभेवर बहिष्कार टाकत आहेत। परंतु जे गावातील भ्रष्टाचार असो किंवा कामाचं जे झालेले कामं आहेत त्यांचे जे येत कारण आपलं त्याबद्दलची जी सविस्तर माहिती ते देण्यास ते नकार देत आहेत। तर आज देखील आमच्या गावातील प्रशासकीय अधिकारी पूनम शिंदे यांनी देखील त्याच प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे। ते इथे येऊन देखील कोणालाच त्याचा काही पूर्ण उत्तरं दिलेली नाहीत। त्या प्रश्न विचारता त्यांनी पळवाट काढली आणि ते कोणालाही काही न उत्तर देता ते निघून गेलेले। या गोष्टीचा देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतो। परत आम्ही मोठमोठ्या जसे हे आलेले दादा जे ठाकूर साहेब यांच्या वतीने किंवा प्रसारमाध्यमातून आम्ही प्रसारमाध्यमांना देखील हे विनंती करतो की आमच्या गावातील जी समस्या आहे त्या तुम्ही लावून धरून आम्हाला न्याय मिळून द्यावा, हे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो। विषय असा होता, 13 तारखेला आपण लिखित निवेदन दिलं आहे ग्रामपंचायतला येऊन। तर त्या दिवशी आणि आम्ही 15 ऑगस्टला विचारणा केली की ग्रामसभा घ्या आणि आजपर्यंत घेत आले ते, पण यावर्षी त्यांनी घेतली नाही। आणि 14 तारखेला त्यांनी अजेंडा काढला की आम्ही 20 तारखेला घेऊ। आम्हाला गावातल्या कोणत्याच नागरिकाला माहीत नाही, आम्ही सगळे गावातले नागरिक 15 ऑगस्ट याच्या भरोशाने आलो की ग्रामसभा होईल, आपल्या समस्या आपण ग्रामपंचायतमध्ये मांडू। पण त्या दिवशी त्यांनी काही लोकांनी मनमानी कारभार करून आणि ग्रामसेवकाला दबाव टाकून ती ग्रामसभा 15 तारखेची ऐवजी 20 तारखेला ढकलण्यात आली। बरोबर, ठीक आहे, आम्हाला शासन निर्णय माहिती आहे, शासन निर्णय आम्हाला पण आणि आम्ही निवेदन दिलं, त्यांनी पोलीस गाडी असं दाखवलं गावातल्या नागरिकांना की हे एकदम आम्ही म्हणजे प्रश्न विचारले तर आम्ही देशद्रोही आहेत का। मग यांनी आजपर्यंत 1956 पासून ग्रामपंचायत अस्तित्वात आहे। बरोबर, आजपर्यंत गावात तुम्ही सगळ्या नागरिकांना विचारा की पोलीस गाडी वगैरे आजपर्यंत आलेली नाही। तर यावर्षी आम्ही निवेदन देऊन का आली पोलीस गाडी? हे महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत पातळीवर काही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे, असं नेमकं काय आरोप आहे? बरोबर, योजनेत आरोप तर आम्ही त्याच्यासाठीच आम्ही सोक्षमोक्ष लावण्यासाठी ग्रामसभा आम्ही उत्सुक होतो सर्व तरुण मित्रमंडळ। पण यांनी ग्रामसभा लावली नाही 20 तारखेला। आता ते त्यांनी आज ग्रामसभा आहे की नाही डिक्लेअर करावं, आणि जर नसेल तर मग सगळ्या गावकऱ्यांची भावना एकच आहे की ग्रामपंचायतमध्ये एवढा भ्रष्टाचार काय आहे? काय नेमकं भ्रष्टाचार विषय असा आहे दादा की त्यांनी परस्पर धुळे तालुक्यात उडाणे ग्रामपंचायतचे परस्पर बिलं काढण्यात आलेले आहेत। तुम्हाला सांगतो, नळांना तोट्या बसवल्या गेल्या होत्या ऑनलाईन, तर ते काम न करता घरच्या कामांना पैसे वापरले गेलेले आहेत।
विषय हा मुद्दा आहे. सगळ्या ग्रामस्थांना एकच विनंती करतो की यांनी ग्रामसभा घ्यावी. म्हणजे विविध योजनांच्या अंतर्गत भ्रष्टाचार झाला. तुम्हाला सांगतो विविध योजनांमार्फत यांनी भ्रष्टाचार काढलेले आहेत. गावात तुम्हाला सांगतो सॅनिटरी पॅड ज्या मासिक पाळी म्हणतो आपण, यांनी मासिक पाळीमध्ये पूर्ण गावाला सॅनिटरी किट वाटलेले आहेत. तर ते किट वाटून पण गावातली कचरा गाडी 5,50,000 रुपयाची आहे. ती एक दिवस पण गावात फिरवली नाही. ती एखाद्याच्या घरी कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेली आहे ती गाडी, आणि त्याच्यात पण त्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि त्याच्यावर पण ती दुरुस्तीसाठी पैसे काढले गेलेले आहेत. म्हणजे अशी ही एक गोष्ट नाही, अशा भरपूर गोष्टी आहेत की ग्रामपंचायतमध्ये यांचा भ्रष्टाचार आहे. म्हणून मला प्रशासनाला एकच विनंती आहे की यांनी भ्रष्टाचार आपण BDO साहेबांना पण पत्र दिलं आहे आणि CO साहेबांना पण पत्र दिलं आहे. CO साहेबांनी ते आम्हाला आश्वासित केलं होतं की आम्ही पहिला ग्रामसेवक, आत्ताचा ग्रामसेवक पूर्ण 5 वर्षाचा, आणि या 5 वर्षात जे काही होईल ते चौकशी लावू. चौकशी आणि समजा चौकशी शासनमार्फत निष्कृष्ट दर्जाची झाली तर पुढील 14 वर्षाची पण चौकशी लावण्यात येईल असं BDOंनी आम्हाला आश्वासित केलं आहे. माननीय आमच्या गावाचे जे ग्रामविकास अधिकारी त्या मॅडमांना आम्ही लेखी स्वरूपात व तोंडी गेल्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून आम्ही त्यांना 1 तारखेपासून सांगतोय की आम्हाला गावाची जी विशेष ग्रामसभा आहे ती 15 ऑगस्टलाच व्हायला पाहिजे. समस्त तरुणांचं व समस्त ग्रामस्थांचं म्हणणं होतं. आम्ही त्यांना तोंडी पण सांगितलं, परंतु त्यांनी त्यांच्यावर काही कारवाई नाही केली. त्यानंतर आम्ही 13 ऑगस्टला परत त्यांना लेखी स्वरूपात निवेदन दिलं. त्या निवेदनात मेन्शन केलं की बुवा मागील जे पण असेल तुमचे जे प्रशासक बसले ते प्रशासक पण पाहिजे, आणि त्यानंतर जे मागील जे बॉडी म्हणजे सदस्य, ग्रामपंचायतील सदस्य, सरपंच, उपसरपंच, परत क्लर्क, आजी माजी जे सर्व जे पदाधिकारी त्यांनी पण उपस्थिती दर्शवावी असे त्यांना आम्ही निवेदन दिले होते. पण त्यांच्यावर आमच्याकडे त्यांनी काही कारवाई केली नाही किंवा त्यांना आम्हाला काही उत्तर दिलं नाही. त्यानंतर परत त्यांनी आम्ही 13 तारखेला निवेदन दिल्यानंतर परत त्यांनी 14 तारखेला त्यांनी लेखी स्वरूपात त्यांनी आदेश जाहीर केला की आमची ग्रामसभा ही 20 तारखेला आयोजित केलेली आहे. परंतु आज 20 तारखे असून तर आज आम्हाला आजसुद्धा शाश्वती नाही आहे की ते ग्रामसभा घेता की नाही घेता. कारण आम्हाला असं वाटतंय की ग्रामपंचायतमध्ये भरपूर मोठा घोटाळा झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्यामध्ये कोण कोण जबाबदार आहे त्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आज ग्रामसभा होती, समोर त्या ग्रामसभा झालेली नाही आणि ग्रामस्थांची जी उत्तरं होती ती लोकांना मिळालेली नाही. त्यासाठी प्रशासनाने येऊन त्यांची लोकांची गैरसमज दूर करावी आणि प्रश्नांची उत्तरं द्यावी असे सर्व गावामार्फत विनंती आहे. ग्रामसभेसाठी मॅडमांचा बहिष्कार असल्यामुळे ते मला सांगतायत, परंतु आता ग्रामपंचायतीचं काही आपल्याला माहिती नाही. तुम्ही कोणाला विचारणार? समजा तुमचा जो विषय असतील, काही मागण्या असतील किंवा काही तुम्हाला ग्रामसभेमध्ये विचारणा करायची असेल तर सचिव म्हणून मला काही अनुभव नाही. आजपर्यंत माझ्यावर असा प्रसंग पण आलेला नाही आहे. परंतु त्यांचा बहिष्कार असल्यामुळे ते सांगतात की फक्त जे यादींचं वाचन आहे घरकुल यादींचं ते वाचन तुम्ही करून द्या. आणि हो, नमस्कार, मी पूनम भास्कर शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी उडाणे. आज आपल्या इथं ग्रामसभा काढलेली होती नियमाप्रमाणे, पण 17 तारखेला पारोळा येथील ग्रामसेवकांचा मृत्यू झाल्या कारणाने आमचा सर्व महाराष्ट्राचा संघटनेचा बहिष्कार असल्याने सदस्यसभेला मी सचिव म्हणून काम बघू शकत नाही. साठी एवढंच. ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.